आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात उपलब्ध असणाऱ्या भाकरीच्या पिठापासून सोडा, पापड खार न वापरता चौपट फुलणारे तांदळाच्या पिठाचे पापड करणार आहोत। हे पापड करण्यासाठी आपण तेलाचा एकही थेंबाचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे हे पापड अगदी 1 ते 2 वर्ष सहज टिकतात। तांदळाच्या पिठाचे पापड करताना आधी पिठाला उकड दिली जाते आणि त्यानंतर पीठ वाफवलं जातं, पण आज आपण पिठाला उकड न काढता फक्त पीठ वाफवून कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारे तांदळाच्या पिठाचे पापड करणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाचं पीठ जे भाकरी करण्यासाठी वापरतो तेच आहे। पापड करताना जेव्हा पीठ घेतो तेव्हा पीठ नेहमी चाळूनच घ्यावं। इथे मी 2 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ आपण वाफवून नाही घेणार आहोत, तर पिठाला फक्त एक उकड काढून घेणार आहोत। पिठाला उकड काढण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं। इथे मी एका टोपामध्ये 3 कप पाणी घालून घेते। 1 कप पीठ असेल तर त्यासाठी 1.5 कप इतपत पाणी घ्यायचं आहे। इथे मी 2 कप पीठ घेतले, त्यामुळे मी 3 कप पाणी घालून घेते। पाणी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे। मिठाचं प्रमाण हे वाळवणीच्या पदार्थामध्ये नेहमी कमीच घालायचं। यामध्ये आपण पापड खार वगैरे अजिबात घालणार नाही आहोत, तर त्याबदले काय घालायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पाण्याला एक उकळ काढून घ्यायची। पाणी उकळेपर्यंत आता आपल्याला एक सिक्रेट पदार्थ बनवून घ्यायचे, जेणेकरून जसे पापड खार घातल्यानंतर पापड होतात तसेच आपले पापड तयार होतील। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव कप एवढा रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाडा बारीक कोणताही घेऊ शकता। रवा मिक्सरमध्ये अगदी बारीक फिरवून घ्यायचे, त्याचं अगदी पीठ तयार करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला संपूर्ण बारीक मी हा रवा फिरवून घेतलेला आहे। आता हा रवा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे। हे रव्याचं पीठ पापडामध्ये घातलं की पापड जे आहे ते अगदी कुरकुरीत होतात। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे आणि लगेचच पीठ घालून लाटणीच्या सहाय्याने ते मिक्स करून घ्यायचे। पाण्याला उकळी येण्याच्या आधी जिरं नाही घालायचं, तर पाण्याला उकळी आल्यानंतरच जिरं घालायचं आणि त्यानंतर लगेचच पीठ घालून घ्यायचे। जर आधीपासून जिरं घातलं तर जिराचा रंग जो आहे तो पाण्यात सुटतो आणि पापडाचा रंग बदली होतो। पीठ घातलं की आता त्यामध्ये लगेचच मिक्सरला फिरवलेला रवा घालून घ्यायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। पापडासाठी पिठाला उकळ काढताना नेहमी जाड बुडाचा टोप घ्यावा, जेणेकरून अजिबात आपलं पीठ जे आहे ते टोपाला खाली लागणार नाही। जर तुमच्याकडे जाड बुडाचा टोप किंवा कढई नसेल तर खालती पत्रा किंवा तवा ठेवून घ्या आणि त्यावरती टोप किंवा कढई ठेवा। आता या पिठाला वाफवून घ्यायचे, त्यासाठी गॅस एकदम कमी करायचा आणि 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ वाफवून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचं। पुन्हा एकदा हे सर्व वर खाली करून मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ जे आहे ते अगदी छान फुलून देखील आलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं, पीठ वर खाली करून झालं की पुन्हा यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। पण आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची। जे पिठाची वाफ असते त्याने आणखी पीठ फुललं जातं। वेगळं पीठ पुन्हा वाफवायची गरज लागत नाही। लाटणीला लागलेलं पीठ काढून घ्यायचं। पीठ आता उकडलं गेलं आहे की नाही व्यवस्थित हे कसं चेक करायचं। इथे मी गरम गरमच पिठाचा गोळा घेतलाय, तो मी हातावर वळून बघते, अजिबात हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित त्याचा गोळा तयार होतोय। यावरून आपल्याला समजेल की आपलं पीठ हे परफेक्ट वाफवलं गेलेलं आहे। पुन्हा 5 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचंय। गॅस अगदी बंद करून घ्यायचंय। 5 मिनिटं झाली की परातीमध्ये पीठ काढून घ्यायचे आणि गरम गरम असे मळून घ्यायचे। हाताला पाणी लावत पटापट हे पीठ मळून घ्यायचे। पीठ मळत असताना ते व्यवस्थित रगडून मळून घ्यायचं। जर तुम्हाला वाटत असेल की अगदीच हाताला जास्त चटका लागतोय, डायरेक्ट पीठ मळायला जमत नसेल, तर पीठ जे आहे ते एका पॉलिथिन पिशवीमध्ये घालून घ्या आणि मग ते रगडून मळून घ्या। किंवा तुम्ही एक सुती कापड घ्या, ते ओलसर करून घ्या आणि मग त्यामध्ये पीठ घालून ते मळून घ्या। सुती कापड ओलसर असल्यामुळे पीठ व्यवस्थित मळता येतं आणि अजिबात ते कापडाला देखील चिकटत नाही। इथे तुम्ही बघू शकता अगदी मी रगडून रगडून असं हे पीठ मळून घेते। पीठ व्यवस्थित मळलेलं असलं की पापडाला नंतर अजिबात चिरे नाही पडत, व्यवस्थित पापड लाटले जातात। आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। 2 कप मी पीठ घेतलं होतं, तर ते फुलल्यानंतर इतपत आता झालेलं आहे। पीठ देखील अगदी मऊसूद मळून घेतले। तुम्ही इथे बघू शकता अजिबात पिठाला क्रॅक नाही गेलेले आहेत। परफेक्ट पीठ आपण वाफवून घेतलेलं आहे। आता पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे। गोळे करण्यासाठी तुम्ही सुकं पीठ देखील घेऊ शकता किंवा पाणी देखील घेऊ शकता। अजिबात आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा आहे। तेलाचा वापर नाही केला की पापडाला जी आहे ते अजिबात तेलाचा वास येत नाही आणि पापड वर्षभर छान टिकतात।
मी पाण्याचाच वापर करणार आहे. सतत पाणी नाही लावायचं. अधूनमधूनच हाताला पाणी लावून गोळे करून घ्यायचे. सतत पाणी लावायची देखील गरज लागत नाही. एखाद दोनदा तुम्ही पाणी लावून घेतलं तरी सुद्धा सहज असे पटापट गोळे करता येतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी पटापट गोळे करता येतात. जर तुम्ही सुकं पीठ लावलं तर पापड तळताना असे लालसरसे होतात. त्यामुळे मी सुका पिठाचा वापर टाळणार आहे. पण जर तुम्हाला अगदीच जमत नसेल तर तुम्ही सुकं पीठ लावलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीत बोटांना पाणी लावून घ्यायचं. पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा. तो हातावर वळून घ्यायचा. झाला पटकन आपला गोळा तयार. आता आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे. झटपट पापड कसे लाटायचे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. त्यावरतून सुद्धा पिशवी ठेवली आहे. आता यावरती एक प्लेट ठेवायची आणि ते दाबून घ्यायचंय. तुमच्याकडे जर रोटी मेकर असेल तर तुम्ही रोटी मेकरचा सुद्धा वापर करू शकता. पण जर नसेल तर अशा पद्धतीने ताटलीने तुम्ही ते प्रेस करून घ्या. पण ताटलीने किंवा रोटी मेकरने सुद्धा करून घेतलं तरी ते एकदम पातळ होत नाही. तुम्ही इथे बघू शकता पापड माझा जाडसर राहिला. तर अशा वेळेस लाटणीने पुन्हा एकदा ते लाटून घ्यायचं. तुम्हाला असं वाटेल की जर लाटणीने लाटायचंच आहे तर मग ताटलीने का प्रेस करून घ्यायचं. ताटलीने प्रेस करून घेतलं की एक गोलसर आकार मिळतो. जर तुम्हाला गोल लाटता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही केला तर तुमचे पापड देखील अगदी परफेक्ट गोल लाटले जातील. इथे तुम्ही बघू शकता किती पातळ असा मी हा पापड लाटून घेतलाय. आता हा पॉलिथिनच्या पिशवीवरून काढून घ्यायचाय. अजिबात तो चिकटत नाही आहे. अगदी सहजपणे तो निघून येतोय. दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशवीवरती तो सुकायला घालायचे. हे पापड एका प्लास्टिकवरती सुकायला घालायचे. जर तुमच्याकडे प्लास्टिक नसतील तर तुम्ही कॉटनची ओढणी किंवा साडी असेल त्यावरती सुद्धा सुकायला घालू शकता. अजून एक पापड मी तुम्हाला करून दाखवते. त्यासाठी असा एक गोळा घ्यायचा. अजिबात पुन्हा पाणी लावलेलं नाही आहे. आता त्यावरती ताटलीने प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा लाटणीने हलकसं ते लाटून घ्यायचंय. अशा पद्धतीने हवं तितकं पातळ व्यवस्थित पापड लाटून घ्यायचंय. पापड शक्यतो हा पातळच लाटून घ्यायचा जेणेकरून तो लवकर सुकला जातो आणि जास्त कुरकुरीत होतो. आता पापड घालण्याची दुसरी पद्धत दाखवते. इथे अशा पद्धतीने प्लास्टिक जे आहे ते उलटं करून घ्यायचं आणि फक्त एका कडेला बोट ठेवून असं प्लास्टिक काढून घ्यायचं. अगदी सहजपणे तुमचा पापड काढला जातोय. इथे तुम्ही बघू शकता सर्व पापड मी करून घेतले. 2 कप पिठामध्ये माझे 50 पापड तयार झालेत. तुम्ही लहान मोठे जसे पापड कराल तसे कमी जास्त तुमचे पापड तयार होतील. एका बाजूने पापड सुकले की ते पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने ते सुकवून घ्यायचे. हे पापड मी आधी फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर एका परातीमध्ये ते काढून घ्यायचे आणि त्याला एक ऊन लावून घ्यायचं. म्हणजे अगदी कडकडीत परफेक्ट आपले पापड सुकले जातील आणि अजिबात ते ओलसर नाही राहिले की ते वर्षभर छान टिकतील. तुम्ही इथे बघू शकता किती पातळ माझे पापड आहेत. सुकल्यावरती सुद्धा मी तुम्हाला पापड दाखवते. पापड किती पातळ लाटलेले आहेत. अगदी आरपार माझी बोटं दिसतात इतपत पातळ हे पापड आपले लाटलेले आहेत. पीठ व्यवस्थित उकडून घेतल्यामुळे अजिबात कडांना कुठूनही चिरा नाही पडल्यात. पापड अगदी व्यवस्थित आपले तयार झालेत. तुम्हाला मी पापड तळून दाखवते. तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं. तुम्ही ते बघू शकता अगदी पटकन पापडखार न घालता देखील आपला पापड छान फुलून आलाय आणि अगदी कुरकुरीत असा पापड तयार झालेला आहे. तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते. तेल व्यवस्थित तापलेलं असलं की गॅसची फ्लेम मध्यम करून पापड तळला की तो पटकन असा फुलून येतो. पापड खायचा वापर न करता फक्त पाव कप रव्याचं पीठ वापरून इतके चौपट फुलणारे पापड आपण तयार केलेले आहेत. त्यासोबतच आपण अजिबात तेलाचा वापर नाही केले त्यामुळे पापडाला अजिबात तेलाचा वास येत नाही. पापड 1 ते 2 वर्ष छान टिकतात. इथे मी तुम्हाला तळण्याआधीचा आणि तळल्यानंतरचा पापड दाखवते. चौपट आपला पापड फुललेला आहे. तुम्हाला मी पापड तोडून देखील दाखवते. आवाजावरून तुम्हाला समजेल पापड किती कुरकुरीत झालेला आहे. आवाजावरून तुम्हाला समजले असेल पापड छान कुरकुरीत झालेले आहेत. चौपट फुलणारे सोडा पापड खार न वापरता भाकरीच्याच पिठापासून आणि पाव कप रव्यापासून इतके कुरकुरीत पापड आपण केलेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.